राजकारण्यांना कविमन आहे हा चर्चेचा विषय आहे. पण अशी काही राजकारणी आहेत किंवा असा एकच राजकारणी आहे जो कवी पण आहे, कविमनही आहे आणि त्याचबरोबर राजकारण अत्यंत चांगलं खेळता येतं. जी बाजू सत्तेत आहे त्याच बाजूबरोबर तो असतो आणि केंद्रातील आपले मंत्री रामदास आठवले आज कॉफी विथ कौशिकमध्ये आपल्याबरोबर आहे. स्वागत आहे. थँक्यू सरिताजी. महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कसा सुरू आहे प्रचार? एक तर आता आज ABPमध्ये मी आलेलो आहे आणि ABP सुद्धा आहे माझा. ABP हा सुद्धा आहे माझा, कारण हा इतिहास आहे ताजा. ABP आहे माझा, हा इतिहास आहे ताजा. त्यामुळे या निवडणुकीमध्ये मी वाजवणार आहे ठाकरे बंधूंचा बाजा. तर ठीक आहे, तर हे कौशिक विथ कॉफी विथ कौशिक. कॉफी विथ कौशिक. तर म्हणजे आता मी सुद्धा आहे ABP करिता. मी सुद्धा आहे ABP करिता, कारण माझी इंटरव्ह्यू घेत आहेत कौशिक सरिता. धन्यवाद. आज मी आपल्यासोबत आहे आणि निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत आणि ही निवडणूक जी आहे ती निवडणूक जवळजवळ 8 वर्षांनंतर आलेली निवडणूक आहे. त्यामुळे अनेक पक्षांमध्ये उत्सुकांची मोठी गर्दी आहे आणि ही गर्दी बघून सर्वांना सर्दी येते आहे. म्हणजे एवढी गर्दी उमेदवारांची आहे. तर आता या निवडणुकीमध्ये एका बाजूला ठाकरे बंधू एकत्रित आलेले आहेत मराठीच्या मुद्द्यावर, दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी वेगळे लढत आहेत. त्यानंतर BJP, शिवसेना आणि RPI अनेक ठिकाणी एकत्रित आहे. अनेक ठिकाणी BJP, शिवसेना, राष्ट्रवादी आणि RPI एकत्र आहे. काही ठिकाणी जनसुराज्य पार्टी आणि RPI एकत्र आहे आणि अनेक ठिकाणी शिवसेना, BJP आणि RPI एकत्र आहे. पण ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला मुंबईसारख्या शहरामध्ये, ज्या शहरामध्ये दलितांचं पॉप्युलेशन मोठं आहे, एकेकाळी रिपब्लिकन पक्षाचे 12 नगरसेवक माझ्या ग्रुपचे निवडून आले होते. RPI मध्ये जरी गट असलेही तरी माननीय शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये मी असताना, समाज कल्याण खात्याचा मंत्री असताना 92 मध्ये एक निवडणूक झाली होती आणि अनेक वर्षांपासून शिवसेना भाजपची सत्ता मुंबईमध्ये होती. माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळत होतं. तर त्यावेळेला 92 मध्ये मी मंत्री असताना मुरली देवराजे मुंबईचे अध्यक्ष होते काँग्रेसचे आणि मी त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला की जर शिवसेना भाजपला सत्तेवरून हटवायचं असेल आणि आपल्याला काँग्रेस RPIला सत्ता हातामध्ये घ्यायची असेल तर पहिला महापौर, त्यावेळेला एक वर्षाचं महापौरपद असायचं, तर पहिला महापौर RPIचा असावा अशा पद्धतीची मागणी मी केली आणि आपण हा मुद्दा घेऊन जर लोकांच्या समोर गेलो तर मुंबईमध्ये आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मराठी भाषिक आहे, हिंदी भाषिक आहे, साऊथ इंडियन आहे, गुजराती आहे. तर मुरली देवराजेंनी आणि काँग्रेस पक्षाने माझी मागणी मान्य केली आणि त्यावेळेला पहिलं महापौरपद RPIला देण्याचं जाहीर करण्यात आलं आणि अनेक वर्षाची शिवसेना भाजपची सत्ता उलथून टाकण्याचं काम त्यावेळेला माझ्या पक्षाच्या सहकार्याने काँग्रेसने केलं होतं आणि त्यावेळेला चंद्रकांत हांडोरे आमच्या पक्षाचे पहिले महापौर झाले होते. तर आता ही रणधुमाळी सुरू आहे, पण अनेक ठिकाणी काही जागा आम्हाला मिळालेल्या आहेत, अनेक ठिकाणी जागा मिळाल्या नाहीत, कारण माझा पक्ष छोटा पक्ष आहे. पण एक मी सरिता मॅडम सांगतो की भाजप सेना एकत्र असताना युती म्हणायची, पण ज्या वेळेला RPI त्यांच्यासोबत आला 2012 मध्ये त्यावेळेला त्याला महायुती आपण म्हणू लागलात. बरोबर. तर त्यामुळं महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढतो आहोत. पण मुंबईमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक जागा मिळाली नाही, पण एक जागा मिळाली नाही. देवेंद्रजींनी प्रयत्न केला. देवेंद्रजीची आणि एकनाथ शिंदेच्या लोकांची चर्चा अनेक दिवस चालू राहिली आणि त्यामध्ये रिपब्लिकन पक्षासारख्या पक्षाला एक जागा सुटली नाही.
तरी आपण 12-15 उमेदवार काही उभं केलेले आहेत. हा तर मग माझ्याकडे तसे 78 लोकांचे अर्ज झाले होते माझ्या पक्षाचे. तसा माझा पक्ष मुंबईच्या 227 वॉर्डामध्ये आहे, शाखा आमच्या त्या ठिकाणी आहेत. पण 78 ठिकाणचे अर्ज माझ्याकडे आले, त्याच्यामधले 39 लोकांनी अर्ज भरलेही. आणि काय करायचं असा प्रश्न माझ्यासमोर होता. एक जागा सुटली नाही. मग शेवटी प्रवीण दरेकर माझ्याकडे आले आणि म्हणाले की मुख्यमंत्र्यांसोबत आपण बोलूया. आणि वर्षा बंगल्यावर माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमची अर्धा तास चर्चा झाली. आणि त्याच्यामध्ये त्यांनी अमित साटम आणि प्रवीण दरेकरांना सांगितलं फोन करून की RPIला काही जागा आपल्याला सोडायच्या आहे, त्यामुळं काय विड्रॉल काय लोकांस होतंय का पहा. पण शेवटच्या टप्प्यामध्ये काही तसं झालं नाही. मग काय करायचं तर देवेंद्रजी म्हणाले का तर तुमच्या कार्यकर्त्यांना आपलं मैत्रीपूर्ण लढत जी आहे ही आपण लढूया. मग आम्ही 39 फॉर्म भरले होते, पण आम्ही 12 ठिकाणी लढण्याचं ठरवलं आणि 12 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत आहे. रामदासजी, आपण जर बघितलं तर त्यांच्याबरोबर आपण इतके वर्षापासून आहात, युतीबरोबर केंद्रातही आहात आणि इथे राज्यातही आहात. त्यांना माहिती होतं की रिपब्लिकन पक्षाची लोकंसुद्धा शेवटी तिकीट मागणार, पण त्यांनी तुमच्यासाठी ती सोयच ठेवली नाही. तुम्हाला त्यावर आक्षेप नाही आहे का की एका निवडणुकीनंतर दुसऱ्या निवडणुकीला नेहमीच तुमच्याबरोबर असं होतंय? हा गोष्ट खरी आहे की मी राज्यसभेवर आहे. आता माझी तिसरी टर्म जी आहे ती आता दुसरी टर्म सुरू आहे. तिसरी टर्म आता एप्रिलमध्ये माझी सुरू होईल. तर माझी इच्छा अशी होती की शिर्डीमध्ये मी काँग्रेसच्या अलायन्समध्ये हरलो होतो. त्यामुळं 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिर्डी लढावी आणि तिथं निवडून यावं अशी माझी इच्छा होती, पण तो काही विचार झाला नाही. नंतर विधानसभेला आम्हाला एक 5-6 जागा तरी सोडायला हव्या होत्या, त्या इथं सोडल्या नाही. आणि मग आता महानगरपालिकेला तर जागा सुटतील असं वाटलं, त्या जागा सुटल्या नाही. बरोबर. मला केंद्रामध्ये मंत्री केलेलं आहे, त्याबद्दल नरेंद्र मोदींचं, अमित शहा यांचं, देवेंद्र फडणवीस यांचं आम्ही आभारच मानतो. कारण माझ्या पक्षात आहे की लोकसभेमध्ये मेंबर नसताना सुद्धा मला तिसऱ्या वेळेला मंत्री केलेलं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर त्या केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे RPIचा. दलित समाजाचे मंत्री झालेले आहेत, पण RPIचा मंत्री म्हणून मी आहे. तर हे काम मला तिसऱ्यांदा मंत्री केलेलं आहे, ही गोष्ट चांगली आहे. बरोबर. त्यामुळं देश पातळीवर सरिता मॅडम, माझा पक्ष सगळ्या देशामध्ये वाढलेला आहे. 28 राज्यामध्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत. आता माझा पक्ष नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत, तिथं माझा पक्ष रेकग्नाइज आहे. मणिपूरमध्ये माझ्या पक्षाच्या एका उमेदवाराला लोकसभेमध्ये 1.5 लाख मतं मिळाली आणि तिथं माझा पक्ष रेकग्नाइज आहे. आता 2 राज्यामध्ये जर माझा पक्ष रेकग्नाइज झाला तर माझ्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळेल. आणि देशामध्ये 4च पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे. त्याच्यामध्ये नंबर 1ला BJP आहे, नंबर 2ला काँग्रेस आहे, नंबर 3ला बसप आहे आणि नंबर 4ला आम आदमी पार्टी आहे. तर जर माझ्या पक्षाला पुढच्या या 3-4 वर्षामध्ये जर मला 2 राज्यामध्ये मान्यता मिळाली तर माझा पक्ष राष्ट्रीय रेकग्नाइज होऊ शकतो. रामदासजी, आपण म्हणत आहात असहमती नाही आपल्या या म्हणण्याला, पण एक दुसऱ्या बाजूनं जर आपण बघितलं ह्या संपूर्ण प्रक्रियेकडे तर असं दिसतं की एकीकडे तुम्हाला मंत्रिपद मिळतं, त्यामुळे तुमच्या पक्षाचं एक अस्तित्व तिथं टिकून राहतं. पण शेवटी राजकारणामध्ये पक्ष मोठा होणं किंवा जसं आपण म्हटलं त्यात सगळ्यांना बऱ्याच लोकांनी निवडून आले आणि निवडून येणं, विनेबिलिटी, हे त्यात महत्त्वाचं असतं. आत्ता तुम्हाला राज्यसभा दिल्या जाते, पण तुमच्यासाठी जेव्हा निवडणूक होते तेव्हा कुठल्याच जागा सोडल्या जात नाही आणि त्या जागा सुटत नाही, त्यामुळे कार्यकर्ते निवडून येत नाही आणि मग ते निवडून आले तर तेवढी मार्जिन मिळत नाही. तर एकीकडे
तुमच्याबरोबर युती करायची, रिपब्लिकन पक्ष आपल्या बरोबर आहे, त्याची सहानुभूती कुठेतरी मिळते, ती मतं घ्यायची. पण दुसरीकडे कुठेतरी तळागाळात मात्र रिपब्लिकन पक्ष तुमचा संपत चाललाय, असं तुम्हाला नाही वाटत का? म्हणजे तुम्ही हे आकडे सांगताय वेगवेगळ्या राज्याचे, पण जोपर्यंत लोक जिंकून येणार नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टीला अर्थ काय आहे? नाही, गोष्ट खरी आहे की माझ्या पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक वार्डामध्ये शाखेमध्ये आहे. सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये, विधानसभा मतदारसंघामध्ये, म्युन्सिपाल्टीच्या वार्डामध्ये सगळ्या ठिकाणी माझ्या पक्षाच्या शाखा आहेत. पण माझ्या कार्यकर्त्यांवरती अन्याय होती गोष्ट खरी आहे. भारतीय जनता पार्टीने या संबंधामध्ये गंभीर विचार करणं अत्यंत आवश्यक आहे की जागा देताना ती जागा RPIला दिली पाहिजे. मी या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सांगितलं होतं की आमचं सिम्बॉल आमचं म्हणजे आम्हाला ते अधिकृत सिम्बॉल अजून मिळालं नाही आहे. त्यामुळं BJPच्या सिम्बॉलवर लढण्याची आमची तयारी आहे. पण RPIच्या कार्यकर्त्यांना ते तिकीट द्या, ही जागा RPIच्या कार्यकर्त्याला द्या. जरी तो कमळावर निवडून आला तर तो काय BJP जाणार असं अजिबात नाही आहे. RPIला 10, 12, 15 जागा दिलेली आहे आणि ही पद्धत आहे राजकारणात. आणि मग एवढं आम्ही त्यांना सांगितलं होतं की बाबा आम्ही तुमच्या सिम्बॉलवर लढण्यासाठी तयार आहोत. तर एकनाथ शिंदे साहेबांच्या चर्चेच्या वेळेला BJPने RPIसाठी या 12-15 जागाच्या संबंधात विचार करणं अत्यंत आवश्यक होतं. पण विचार होत नाही आहे, आमच्यावर अन्याय होतो आहे. पण मग काय करणार आहे तुम्ही त्याचा? तर काय करणार आता, एक तर मग त्यानंतर मग आता देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत चर्चा झाली. मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला एवढेला नक्कीच मी एक MLC देणार. त्यानंतर आता निवडणुका संपल्यानंतर महामंडळ होतील, त्यावेळेला 1 किंवा 2 महामंडळाचं अध्यक्षपद तुम्हाला देऊ. अच्छा. त्यानंतर एक 40-50 लोकांना जे मेंबर आहेत आपले महामंडळाचे ते देण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर महापालिकेमध्ये 1 किंवा 2 ऑप्शन मेंबर घेऊ. अच्छा. त्यानंतर महानगरपालिकेच्या बेस्टची कमिटी आहे, शिक्षण कमिटी आहे, बाकीच्या काही कमिटी आहेत, त्या कमिट्यावरती सुद्धा काही सदस्य आपण घेऊ. आता हे त्याने सांगितल्यानंतर मग त्यांनी हे मान्य केलं की RPIच्या कार्यकर्त्यांच्या संबंधामध्ये आपण असं करूया की आता जागा तर सुटणं अशक्य आहे, तर या गोष्टी मी सांगितलेल्या मी नक्की हे करणार आहे. पण तुमच्या कार्यकर्त्यांना ज्यांना लढायचं त्यांना लढू द्या. आणि मग आता आम्ही हा प्रस्ताव त्यांचा अस्वीकारला. जर एवढ्या गोष्टी काही मिळणार आहे तर मग महायुतीसोबत राहणं हे पक्षाच्या फायद्याचं होतं. आणि 14-12 ठिकाणी तुम्ही लढा असं त्यांनी सांगितलं. आणि त्याप्रमाणे आता 12 ठिकाणी माझ्या पक्षाचे उमेदवार लढत आहेत. काही ठिकाणी जर 1, 2, 3 निवडून आले तर महायुतीसोबतच आम्ही राहणार आहोत. जर निवडून आले नाही तर मग जे शब्द दिलेला आहे तो शब्द देवेंद्रजीने पाळणं अत्यंत आवश्यक आहे. आणि असं या आधी दिलेले शब्द पाळलेत का भाजपानं? नाही, भाजपने शब्द तशी दिलेच नव्हते. म्हणजे MLCचा शब्द कधी दिला नव्हता. तो ह्या खेपेला दिलाय. पण मी काँग्रेसच्या काळामध्ये ज्यावेळेला शरद पवारांच्या सोबत होतो, काँग्रेस आणि नंतर ते राष्ट्रवादी झाली, तर त्या काळात आम्हाला 7 MLC मिळाली होती. प्रत्येक 2 वर्षाला MLCची निवडणूक असायची, त्यावेळेला 1 MLC RPIला मिळायचा. पण या महायुतीच्या काळामध्ये मात्र अद्याप 1 MLC आम्हाला मिळाला नाही. पण देवेंद्रजीने आता सांगितलेलं आहे की नक्की तुम्हाला एवढेला MLC मी देणार आहे. त्यामुळं ही जी ॲडजस्टमेंट आहे ती राजकारणामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे. एक हेकेखोरपणाने राजकारण केलं तर कोणाला काही मिळत नाही आहे. तुमची तिसरी टर्म पक्की आहे का राज्यसभेची? नाही, माझी तर पक्की आहेच ना. माझी पक्की आहे कारण नरेंद्र मोदींची माझी दोस्ती पक्की आहे. त्यामुळं राज्यसभेची काही मला अडचण नाही आहे. मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री पण आहे. त्यामुळे मला राज्यसभा नक्की मिळेल. आता BJPच्या जागा आहे त्यामध्ये 4 जागा ज्या आहेत त्या BJPला मिळतील. 1 जागा एकनाथ शिंदेना मिळेल, 1 जागा अजितदादा पवारांना मिळेल आणि 1 जागा आमच्या महाविकास आघाडीला मिळेल. अशा 7 जागांची निवडणूक आहे.
तरी निवडणूक झाली तरी मला निवडून येण्याची काही अडचण नाही आहे, किंवा निवडणूक झाली नाही तर युनॅनिमसली 7 लोक निवडून येणारच आहेत. त्यामुळं माझी राज्यसभा पक्की आहे. अच्छा. एकंदरीत रिपब्लिकन पक्षाचे जेवढे तुकडे झालेले आहेत महाराष्ट्रात, आपण बघतो की जिथे एवढी मोठी लिगसी रिपब्लिकन पक्षाची आहे, त्यासाठी आपण सातत्यानं म्हणत असता की सगळे रिपब्लिकन फॅक्शन्स एकत्र झाले पाहिजे, पण तसं काही होताना दिसत नाही. तर अडसर नक्की कुठे येतो? नाही, आता एक तर असं आहे की आपण सांगितलंय की रिपब्लिकन पक्षाचे बरेच झालेले तुकडे, रिपब्लिकन पक्षामध्ये बरेच झालेले तुकडे, म्हणून मी प्रकाश आंबेडकरांना घालत आहे साकडे. जर आम्ही एकत्र आलो तर आमचं कुणीच करू शकत नाही वाकडे. पण आज मात्र आमच्यामध्ये आहे तुकडे तुकडे. तर आता हे तुकडे सांगणं अत्यंत आवश्यक आहे. रिपब्लिकन पक्ष एकत्रित असताना एकदा आमचे 4 MP निवडून आले होते. मुंबईमध्ये मी निवडून आलो होतो, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये. शिवसेना भवन ज्या ठिकाणी आहे त्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामध्ये 1998 मध्ये नारायण आठवले हरवून मी त्या ठिकाणी निवडून आलो होतो. प्रकाश आंबेडकर अकोल्यामध्ये निवडून आले होते, गवई साहेब अमरावतीमध्ये निवडून आले होते, आणि जोगेंद्र कवाडे जे चिमूरमध्ये निवडून आले होते. तर आम्ही एकत्र आलो तर आमची एक मोठी ताकद आहे. त्यामुळं माझं स्वप्न हे आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांना घेऊन आपलं ऐक होणं अत्यंत आवश्यक आहे. ते बाळासाहेब आमच्यासोबत आले नाही तर लोकांना ऐकी वाटत नाही आहे. त्यामुळं एक तर प्रकाश आंबेडकरांचा गट आणि आपला गट हे 2 गट मोठे गट आहेत. पण बाकीचे कुणी उठतात आणि त्या ठिकाणी आपला गट स्थापन करतात, ही एक चुकीची सवय लोकांना लागलेली आहे. त्यामुळे समाजातल्या लोकांनी सुद्धा, विचारवंतांनी, कार्यकर्त्यांनी विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. हे तुकडे सांधण्यासाठी काय करणं आवश्यक आहे? एकच पक्ष, रिपब्लिकन पण पक्ष. आपण बोलण्याचा प्रयत्न केला का, की फक्त माध्यमातूनच आपण ही ऑफर प्रकाश आंबेडकरांना नाही, पोहोचवत असता? माध्यमातूनच मी बोलतोय, तसे डायरेक्ट बोलणं काय तसं झालेलं नाही आहे. परंतु प्रकाश आंबेडकरांना असं वाटतंय की ऐक्य झालं तर ते टिकत नाही, म्हणजे कुठल्या ना कुठल्या तरी मुद्द्यावरती फुटतं. पण मागच्या वेळेला ज्यावेळेला आम्ही एकत्र आलो होतो त्यावेळेला मी हा मुद्दा मांडला होता की अनेक पक्षामध्ये वैचारिक मतभेद असतात, सगळ्यांना आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे. जसं 90 मध्ये आम्ही एकत्रित आलो आणि लगेच विधानसभेच्या निवडणुका आल्या. मग त्यावेळेला माझं मत असं होतं की आपण भाजप शिवसेनेला आपण हरवायचं असेल, म्हणजे त्यावेळेला आम्ही काँग्रेससोबत होतो, तर भाजप शिवसेनेला हरवायचं असेल तर आपणाला जनता दलासोबत जाऊन आपल्याला त्यांना हरवता येणार नाही. म्हणून आपल्याला काँग्रेससोबत जाणं अत्यंत आवश्यक आहे. प्रकाश आंबेडकरांचा आग्रह असा होता की आपण जनता दलासोबत जायला पाहिजे. व्ही.पी. सिंग देशाचे प्रधानमंत्री आहे आणि आपण त्यांच्यासोबत जायला हवं. पण माझं आग्रही मत असं होतं की जनता दलाची ताकद इथे तेवढी नाही, आणि तिसरी आघाडी जी आहे ती एका बाजूला शिवसेना भाजप स्ट्रॉंग आहे, दुसऱ्या बाजूला काँग्रेस RPIचा आपला अलायन्स आहे. तर तिसरी आघाडी जी आहे ती तिसऱ्या आघाडीमध्ये जाऊन काही उपयोग नाही आहे. तर त्यावेळेला काय बाळासाहेबांनी आमचं ऐकलं नाही. त्यावेळेला बाळासाहेब, आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे शरद पवारांशी बोललो असतो आणि त्यांना सांगितलं असतं की आम्हाला 1/3 सत्ता पाहिजे, 25% सत्ता पाहिजे, तरी त्यांनी देण्याची कबुली दिली असती. कारण तो काळ असा होता की माननीय बाळासाहेब ठाकरे यांची ताकद वाढत होती. त्यांच्या पक्षामध्ये तरुणांची संख्या, बहुजन समाज असेल, मराठा समाज असेल, मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे जात होते. बाळासाहेबांच्या सभा फार प्रचंड मोठ्या व्हायच्या. तर त्यावेळेला अशी परिस्थिती होती की बहुजन समाज हा मोठ्या प्रमाणात, ओबीसी समाज शिवसेनेकडे, BJPकडे झुकला होता. आणि म्हणून शरद पवार साहेबांना ही चिंता होती की आपलं सरकार इथे की नाही, आणि म्हणून त्यांना वाटत होतं की दलितांचा पाठिंबा, रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा जर आपल्याला मिळाला तरच महाराष्ट्रामध्ये सत्ता येऊ शकेल. आणि 90 मध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब माझ्यासोबत आले नाहीत, जोगेंद्र कवाडे माझ्यासोबत आले नाहीत,
पण त्यावेळेला असं ठरलं होतं की बहुमताचा जो निर्णय होईल तो निर्णय सर्वांनी मान्य करायचा. अच्छा. जर एखाद्या मुद्द्यावर जर वाद होत असेल तर डिस्कशन आवश्यक आहे, चर्चा आवश्यक आहे, पण अंतिम निर्णय जो आहे तो अंतिम निर्णय बहुमताने घ्यायचा. तर त्यावेळेला बहुमताचा निर्णय काँग्रेसच्या बाजूने झाला होता. जी आमची संयोजन समिती होती बरोबर. 33 लोकांची, त्याच्यामध्ये 23 लोकांनी काँग्रेसला पाठिंबा द्यावा अशा पद्धतीचं मत व्यक्त केलेलं होतं. आणि आमची तिघांची एक हाय पॉवर समिती होती. गवई साहेब, प्रकाश आंबेडकर आणि मी. त्यावेळेला माझी पॅन्थर फार अत्यंत स्ट्रॉंग होती, दलित पॅन्थर ऑफ इंडिया, भारतीय दलित पॅन्थर. तर आमची तिघांची सुकाणू समिती होती, हाय पॉवर कमिटी होती. त्यामध्ये गवई साहेब आणि मी एका मताचे होतो, काँग्रेससोबत जायला हवं. प्रकाश आंबेडकर म्हणतो ते आपण जनता दलासोबत जायला पाहिजे. तर त्यावेळेला जर आम्ही एकत्रितपणे जर असा प्रयत्न केला असता, जसे नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार अनेक वर्ष राहिलं, तसं काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाचं सरकार राहिलं असतं आणि आमचे 20-25 आमदार त्यावेळेला जर निवडून आले असते तर ती कंटिन्युटी पुढे राहिली असती. तर त्यावेळेला बाळासाहेबांनी आपलं ऐकलं नाही. जर बाळासाहेब आमच्यासोबत आले असते तर एक मोठी ताकद इथं राहिली असती. तुम्हाला का वाटतं त्यांना का यायचं नाहीये तुमच्या बरोबर? त्यांना काय यायचं नाही, आता ते त्यांना विचारलं पाहिजे. मी त्यांच्यासोबत जायला तयार आहे, मी त्यांचं नेतृत्व स्वीकारण्याची माझी तयारी आहे. समाजाच्या हितासाठी जो निर्णय घेता येईल तो निर्णय घेण्याची माझी तयारी आहे. जर प्रकाश आंबेडकर तुमच्या बरोबर यायला तयार असतील पण त्यांनी तुम्हाला महायुती सोडा असं म्हटलं तर ते तुम्ही करणार आहात का? जर एकत्र आल्यानंतर ते म्हणाले तर ठीक आहे. म्हणजे मी ते म्हणतील मला महायुतीचं सोडा आणि मी त्यांना सांगेन की तुम्ही एकटे लढण्याचं सोडा, तुम्ही आमच्यासोबत या. जर आपल्याला समाजाचं भलं करायचं असेल तर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने पुढे चाललेला आहे. नरेंद्र मोदी यांनी संविधान मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नरेंद्र मोदींनी 26 नोव्हेंबर हा बाबासाहेबांनी संविधान राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू यांना देण्याचा तो दिवस आहे, 26 नोव्हेंबर. आणि तो दिवस देशभर पाळण्याच्या संबंधातला निर्णय मोदीजी 14ला प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी घेतलेला आहे. बाबासाहेबांची अनेक स्मारकाची कामं त्यांनी पूर्ण केलेली आहेत. त्यांनी महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय, बाबासाहेबांची इच्छा होती की महिलांसाठी लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये सगळ्या ठिकाणी त्यांना आरक्षण असलं पाहिजे, त्यांना प्रॉपर्टीमध्ये हिस्सा असला पाहिजे. आणि बाबासाहेबांनी लॉ मिनिस्टर असताना हिंदू कोड बिल आणलं होतं संसदेमध्ये. तर त्या काळामध्ये ते काही पास झालं नाही, अनेक खासदारांनी त्याचा विरोध केलेला होता. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला कानून मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तर म्हणजे माझं मत असं आहे की बाळासाहेबांनी सुद्धा एकत्रितपणे आम्ही येऊन बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष म्हणून आपण पुढं जायला हवं. आणि नरेंद्र मोदींच्या सोबत बाळासाहेबांनी यायला काही हरकत नाही आहे. टीका टिप्पणी करून काय मिळणार नाही आहे. त्यामुळं नरेंद्र मोदींनी केलेल्या कामांच्या संबंधातली जर आपण सगळी कामं पाहिली तर देश आज आर्थिक स्थितीमध्ये पुढे चाललेला आहे. बरीच लोक प्रकाश आंबेडकरांवर जेव्हा टीका करतात तेव्हा त्यांना महायुतीची बी टीम म्हणतात. तुमचंही असंच मत आहे का? त्यांना महायुतीचीच बी टीम म्हणतात, तुमचं असं मत आहे का? म्हणजे नाही, त्याला म्हणतात बी टीम आणि माझी टीम ए टीम आहे. त्यामुळे मी डायरेक्ट बीजेपी सोबत आहे. पण त्यांच्यावर आरोप होतात की ते इलेक्शन मध्ये ते उभे राहिले. नाही, माझं मत काय तसं नाही आहे, कारण प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. आणि बाळासाहेबांची भूमिका नेहमी हीच राहिलेली आहे की कोणत्याही पक्षासोबत युती न करता लढायचं. चांगली गोष्ट आहे लोकशाहीमध्ये. पण बाळासाहेबांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सगळ्या जागा लढून सुद्धा तो राज्यामध्ये रेकग्नाइज होत नाही आहे. त्यांना जेवढी मतं रेकग्नायझेशनसाठी मिळायला हवी तेवढी मतं त्यांना मिळत नाही आहेत. महाराष्ट्रामध्ये तर फक्त मला वाटतं उद्धव ठाकरेंचाच पक्ष स्टेट लेवलला मान्यता प्राप्त आहे, स्टेट लेवलला. तर पण आम्ही सगळे एकत्र असताना मात्र आमचा पक्ष रेकग्नाइज झाला होता. 1996च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकत्र आलो. तिसऱ्या आघाडीसोबत आम्ही आला केला.
आणि 11 ठिकाणी आम्ही उभे राहिलो. तिथं मला 2.5-2.5 लाख मतं मुंबईत मिळाली होती. प्रकाश आंबेडकरांना अकोल्यात चांगली मतं मिळाली होती, गवई साहेबांना मिळाली होती. आणि सगळ्या उमेदवारांना 1 लाख 1.5 लाखाच्या वरती मतं मिळाली. आणि आमच्या पक्षाला उगवता सूर्य सिम्बॉल मिळालं होतं. आणि मग मी अगोदर सांगितलं तसं 98मध्ये काँग्रेसच्या अलायन्समध्ये काँग्रेस बरोबर अलायन्स झाला आमचा. आणि 98मध्ये आमचे 4 लोक निवडून आले होते. तर पुन्हा आम्ही एका वर्षामध्ये नंतर 3-4 वर्ष आम्ही एकत्र होतो. 95ला मी एकत्र आलो, 95 नंतर 96, 97, 98 आणि 98मध्ये आम्ही 4 लोक निवडून आल्यानंतर लगेच 1 वर्षामध्ये आमच्यामध्ये फूट झाली. प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघ हा पक्ष स्थापन केला. आणि मग गवई साहेब, कवाडे आणि मी एकत्र होतो. मग आमच्यामध्ये फूट या मुद्द्यावर पडली की पवार साहेब हे फॉरेन ओरिजिनच्या मुद्द्यावर त्यांनी आपली भूमिका मांडली. आणि पवार साहेबांना काँग्रेसमधून त्यांनी काँग्रेस सोडली, त्यांना काढून टाकलं त्यांना. आणि मग पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बनवली. त्यावेळेला माझं मत असं होतं गवई साहेबांना, कवाडे सरांना की आपण शरद पवारांच्या सोबत जायला हवं. पण गवई साहेबांनी तात्विक मुद्दा हा उपस्थित केला की फॉरेन ओरिजिनच्या मुद्द्यावर मी शरद पवारांची सहमत नाही. बाबासाहेबांचं संविधान असं सांगत नाही की एखादी फॉरेनची लीड इथं आलेली आहे आणि ती जर इथली नागरिक असेल, ती जर लोकसभा लढू शकत असेल, निवडणूक लढू शकत असेल, तर ती देशाच्या कुठल्याही पदावरती जाण्याचा कायदेशीर त्यांना अधिकार आहे. त्या पंतप्रधान होऊ शकत नाहीत का ते त्या इटलीच्या आहेत, त्या बाहेरच्या आहेत. तर त्या मुद्द्यावर गवई साहेबांचं म्हणणं होतं आणि त्यांच्या मताशी मी सहमत होतो की जर भारतातले अनेक लोक लंडनमध्ये जाऊन त्या ठिकाणी पंतप्रधान होतात. आपली कमला हॅरिस जी आहे ती अमेरिकेसारख्या मोठ्या बलाढ्य देशाच्या अध्यक्षपदाची निवडणूक ती लढते, ती मूळ इंडियन आहे. तर आपल्या देशामध्ये सुद्धा बाबासाहेबांचं संविधान हे सर्व समावेशक आहे. तर त्यावेळेला मग गवई साहेब आणि कवाडे वेगळे झाले, पुन्हा मी वेगळा झालो. नंतर कवाडे सर आणि गवई साहेब वेगळे झाले. म्हणजे जे 4 गट होते ते आमचे एकत्र आले होते, पुन्हा ते 4 गट झाले. तर एक अडचण आहे, कसं एकत्र आणायचं हे आमच्या समाजातल्या विचारवंतांनी थोडं त्याचा एक मुद्दा तयार करावा. आणि एकदा एकत्र आल्यानंतर काय करायचं ते आपण ठरवू. एकदा एकत्र येणं ते अत्यंत आवश्यक आहे. आणि समाजाच्या हिताचा कुठलाही निर्णय असेल तो निर्णय मांडण्याची माझी तयारी आहे. माझं मंत्रिपद हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं नाही, मला समाज महत्त्वाचा आहे. सध्या राजकारणात निवडणूक जिंकायला पैशाचा भरमसाठ वापर होतो असा आरोप होतोय. म्हणजे ते खोके वगैरे तर होतेच आहे, कोण बॅगा घेऊन जात आहे त्याचे आरोप होतात. ते तुमचा काय अनुभव आहे? नाही, मला वाटतं की एकतर पैशाचा भरमसाठ वापर करणं हे योग्य नाही. पण होतोय का? नाही, होते असं काही आरोप होतात, पण तसं होते असं मला वाटत नाही आहे. कारण इलेक्शन कमिशननी जो आकडा दिलेला आहे की एवढेच पैसे खर्च करावेत, तर तेवढेच पैसे खर्च करण्याचा अधिकार आहे. गोरगरीब लोकांना निवडून यायचं असेल तर त्यांना आपल्या कामाच्या बळावर निवडून येण्याचा अधिकार आहे. पण तुम्हाला वाटत नाही की त्याच जोरावर आज बिनविरोध जी मंडळी एवढी वेगवेगळ्या महापालिकांमध्ये आधीच निवडून आलेली आहे, म्हणजे बिनविरोध झाली आहेत, तर त्याच्या पाठीमागे पैशाचं राजकारण आहे असं आपल्याला वाटतं का? नाही, मला असं काही वाटत नाही. कारण अनेक वेळेला काय फॉर्म रद्द होतात, काही लोक तिथं फॉर्म ह्यावेळेला म्हणजे तो आकडा खूप जास्त मोठा आहे. म्हणजे तो मान्य होतोय का तुम्हाला? तुम्ही एवढं राजकारण बघितलंय. नाही, मोठा आहे. म्हणजे आता एक तर अनेक ठिकाणी लोकांनी उमेदवारी भरली नाही, त्यामुळे आता त्यांना पैसे दिले असं काही कुणाचा काही आरोप नाही आहे. त्यामुळं काही लोकांनी एखाद्या ठिकाणी अनेक लोकांनी अर्ज भरले, काही ठिकाणी एकच अर्ज आला. इलेक्शन कमिशनचं मत असं आहे की एकच अर्ज आला असेल तर तिथं निवडणूक घेण्यासाठी दुसरा उमेदवार तिथं असल्याशिवाय निवडणूक होत नाही. त्यामुळे त्यांना निवडून आल्याचं डिक्लेअर करणं हे नियमाप्रमाणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे 68 लोक किती लोकांना डिक्लेअर केलेलं आहे. तर आता हे परंपरा जी आहे ती याच्या अगोदरही झालेलं आहे. यावेळेला आकडा थोडा जास्त आहे, पण पूर्वीच्या काळामध्ये काही लोक असे बिनविरोध निवडून आलेले आहेत.
असं आहे रामदासजी, की आपण आपल्या देशात बघतोय आणि खास महाराष्ट्रात तर फारच बघायला मिळतंय, की जो नेता असतो त्याचा मुलगा हा राजकारणात अगदी सहजपणे येतो आणि खास जिथं वेगवेगळ्या पक्षांची प्रमुख मंडळी आहे तिथे तर त्यांची मुलं ही राजकारणात येतात. ते आम्ही अधनं-मधनं तुमचा मुलगा जीत याचे बॅनर बघत असतो. पण राजकारण आणि जीत अजूनही एकमेकांपासून दूर दिसतायत. नाही म्हणजे आता माझ्या मुलाचं नाव आहे जीत, त्यामुळे राजकारणामुळे माझी अनेक वेळेला झालेली आहे जीत. कारण मी जमलेलं आहे गोरगरिबांचं हित, मग का मिळणार नाही मला जीत? तर माझा जीत जो आहे हा माझा जीत आता लास्ट इयरला आहे, तो आता ग्रॅज्युएट होईल आता 2-3 महिन्यामध्ये. तर आता त्याला काही तसा पॉलिटिकल तेवढा इंटरेस्ट नाही आणि एकाच कुटुंबातले अनेक लोकांना तिकीटं देण्याच्या प्रश्नाला माझा पाठिंबा अजिबात नाही आहे. त्यामुळं तिकीट एकदा कुणाला मिळालं की लगेच त्या कुटुंबातल्या माझ्या मिसेसला द्या, माझ्या बहिणीला द्या, हे सध्या जास्त प्रमाण आहे. आणि पक्षाची अडचण अशी होती की तो कार्यकर्ता जो ॲक्टिव्ह आहे तर त्याचा अचानक मतदारसंघ जर महिला झाला तर त्यालाच तिकीट देण्याची परंपरा म्हणण्यापेक्षा पक्षाला ते पक्ष निर्णय घेतो असा. आणि मग ज्या कार्यकर्त्या महिला ज्या काम करणाऱ्या असतात त्यांना त्या संधी मिळत नाही आहे. त्यामुळं आता मी माझी मिसेस आहे ती सुद्धा महिला आघाडीमध्ये काम करते, सगळं करते. पण अशी काही वेळ आली तर मी अजिबात माझ्या पत्नीला तिकीट देणार नाही. त्यामुळं माझ्या कुटुंबामध्ये मी तर आहेच आहे. एकाच कुटुंबातल्या 2-3 लोकांना तिकीट द्यावं या मताचा मी नाही. आणि माझ्या मुलाला जिथला जर इंटरेस्ट असेल तर तो येईल राजकारणामध्ये, पण त्याला काही तेवढा मला इंटरेस्ट दिसत नाही आहे. आणि मुलाला पुढं करण्याची माझी भूमिका अजिबात नाही. त्याला इंटरेस्ट असेल तर तो मुलगा म्हणून नव्हे पण त्या कार्यकर्ता म्हणून पुढं येऊ शकतो. पण घराणेशाही मला मान्य अजिबात नाही. तुम्ही अगदी अशी ही जे कविता उत्स्फूर्त करता म्हणजे आत्ताच्या या मुलाखतीतही तुम्ही अशी उत्स्फूर्त कविता केल्या, ते तुम्हाला कसं सुचतं? नाही सुस्त म्हणजे आता मी तर एकतर तसा मी काय पुस्तकातला कवी नाही. म्हणजे पण एखादं तुम्ही ट बरोबर लावता. ट बरोबर लावता. हा म्हणजे ती मला सवय आहे की सुरुवातीला मी साहित्यिकांची अनेक भाषणं मी ऐकली होती. अनेक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन किंवा साहित्यिकांचं जे भाषणं असतात ती मी अनेक वेळेला ऐकली होती. आणि खुसखुशीत भाषणे लोकांच्या लक्षात राहतात. वैचारिक बोलणारे लोक आहेत ते बोललंच पाहिजे. सगळ्यांनी वैचारिक बोललं तर लोक कंटाळतात. त्यामुळं एक आपली स्टाईल एक वेगळी असावी. आणि मी त्या अशा साहित्यिकांची भाषणं ऐकल्यानंतर शिट्या, टाळ्या, हसणं, तर ती भाषणं लोकांच्या लक्षात राहतात. आता मी पार्लमेंटमध्ये बसल्या बसल्या मी काही चारोळ्या करतो आणि त्याला लोकांची ते सगळे MP ची दाद मिळते. सत्ताधारी पक्षाबरोबर विरोधी पक्षाचे लोक कान टोकारून माझ्या कवितेकडे पाहत असतात. आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी मला भेटले असेल तर मला विचारतात काय नवीन कविता आहे की नाही. तर अलीकडच्या काळामध्ये मला थोडं लोकसभेत बोलायला मिळत नाही आहे. कारण लोकसभेचं जे वातावरण आहे ते राज्यसभेपेक्षा थोडंसं वेगळं असतं. आणि पूर्वीच्या काळामध्ये मी लोकसभेत असताना मी कविता अनेक केलेल्या आहेत. तर एक यमक जुळवण्याची एक माझी सवय आहे. आणि मी हे पाहिलेलं आहे की बड्या बड्या जे हिंदी कवी आहेत, शाहीर आहेत, त्यांचे शेर जरी म्हटले तरी लोकांना ते लवकर कळत नाही आहेत. शेर ते अर्थपूर्ण असतात, त्याला ताकदवर असतात ते शेर. पण त्यामध्ये काही उर्दू शब्द असतात आणि सगळ्या लोकांना ते कळत नाही आहे. पण मी यमक जुळवण्याचं काम मी करतो आणि ताबडतोब लोकांना ते समजतं आणि त्याला उत्सुक प्रतिसाद मिळतो. मी जर अमेरिकेमध्ये गेलो, लंडनला गेलो, दुबईला गेलो, ऑस्ट्रेलियाला गेलो, न्यूझीलंडला गेलो, तर त्या ठिकाणी मला लोक येऊन भेटतात आणि सांगतात की आम्ही तुमचे फॅन आहोत. जे स्टुडंट आहेत स्टुडंट तिकडे MBBSला गेलेले, MBAला गेलेले, इतर शिक्षणासाठी गेलेले, ती मुलं सगळी पार्लमेंटचं डिबेट बघत असतात आणि
यूट्यूबवर माझी भाषणं ते ऐकत असतात आणि सगळी मुले मला सांगतात की आम्ही तुमचे फॅन आहोत. मग मी सांगतो त्यांना की जर मी तुमचा फॅन आहे तर तू सुद्धा माझी शान आहेस, त्यामुळं तर ठीक आहे. तर अशा पद्धतीनं मला एक सवय आहे. मोदीजींसाठी काय चारोळी सांगाल? नाही, मोदीजींसाठी हेच सांगेन की जोपर्यंत या देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी, जोपर्यंत या देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी, जोपर्यंत या देशामध्ये आहेत जोपर्यंत या देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी, कसे बनतील पंतप्रधान राहुल गांधी? गावागावातली विचारत आहे मला दादी, गावागावात विचारत आहे मला दादी, कधी करणार राहुल गांधी शादी? तर त्यामुळे ठीक आहे. तर सांगायचं एवढंच आहे की नरेंद्र मोदीजी अत्यंत ऍक्टिव्ह आहे, विचार करून काम करणारे आहे, देशाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याची त्यांची भूमिका आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर मी त्यांच्यासोबत आहे. परवा बाबासाहेब बुद्धाच्या अनेक वस्तूंचं एक प्रदर्शन होतं, त्या ठिकाणी मलाही बोलवलं होतं आणि दिल्लीमध्ये 3 तारखेला त्या ठिकाणी त्यांचं भाषण झालं. त्यामध्ये ते म्हणाले की सध्या युद्धाची नाही बुद्धाची गरज आहे. म्हणजे बुद्धा, आणि त्यांनी हे सांगितलं की माझ्या गावामध्ये वडनगर नावाचं माझं गाव जे मेहसाणा जिल्ह्यामध्ये आहे, त्या ठिकाणी त्या काळामध्ये बौद्धांचं भिक्खूंचं एक मोठं ट्रेनिंग सेंटर होतं आणि त्यांनी एकदा आम्हाला नवीन पार्लमेंट भवनमध्ये मी भिक्खूंना घेऊन एका विषयावरती त्यांच्याशी मी चर्चा करण्यासाठी गेलो. तर ते म्हणाले की नवीन संसद भवनामध्ये आल्यानंतर पहिलंच मला धार्मिक शिष्टमंडळ भेटतंय आणि मग त्यांनी आठवण सांगितली की माझ्या गावामध्ये बौद्ध ट्रेनिंग सेंटर होतं आणि चायनाचे हुएनचांग नावाचे भिक्खू अनेक वर्ष या ठिकाणी होते आणि त्यानंतर ते चायनामध्ये गेले आणि ज्या वेळेला इंडियाचे चायनाचे संबंध आपले तर चांगले होते अगोदर, म्हणजे आता थोडी मध्यंतरी बिघडले होते. जेव्हा 14 मध्ये नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाले त्यावेळेला त्यावेळेला त्यांना जिनपिंग जे तिथले अध्यक्ष आहेत त्यांचा फोन आला असं ते सांगत होते आणि ते म्हणाले की मोदीजी तुम्ही फार नशीबवान आहात, का तर तुमच्या गावामध्ये हुएनचांग नावाचे भिक्खू आले होते आणि त्यानंतर ते माझ्या गावात आले आणि त्या ठिकाणी त्यांचा डेथ झाला. तर आपण चायनामध्ये आलात तर तुम्ही त्या गावामध्ये भेट द्या. आणि नरेंद्र मोदींनी सांगितलं की मी त्या गावाला भेट देऊन आलेलो आहे आणि सध्या त्यांनी त्यांच्या गावामध्ये एक बुद्धिस्ट म्युझियम बनवलेलं आहे. ते जर हिंदू असले तर ते बाबासाहेबांना अत्यंत चांगलं मानतात, गौतम बुद्धांच्या शांतीच्या विचाराला ते अत्यंत मानतात आणि जगामधल्या अनेक देशामध्ये ते जाऊन आले. त्या ठिकाणी बुद्धिझम आहे. मलेशियामध्ये आहे, श्रीलंकेमध्ये, व्हिएतनाममध्ये, कंबोडियामध्ये, थायलंडमध्ये, जपानमध्ये, चायनामध्ये, अशा अनेक देशामध्ये, नेपाळमध्ये अनेक देशामध्ये बुद्धिझम असल्याचं ते अनेक वेळेला सांगत असतात. आठवले साहेब, आपण वेळ काढलात, आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली. मला माहिती आहे की आपलेही उमेदवार निवडणुकीत आहेत आणि त्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.